क्रीडांगणच्या आजच्या भागात मी चैताली आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। मुंबई क्रिकेट संघटनेनं नुकताच भारताच्या 2 दिग्गज कर्णधारांचा वानखेडे स्टेडियमवर भव्य सत्कार केला। सुनील गावस्कर यांच्यासाठी हॉस्पिटॅलिटी बॉक्स आणि दिलीप वेंगसरकर यांच्यासाठी दिलीप वेंगसरकर स्टँडचं नामकरण करून या 2 महान क्रिकेटपटूंना अभूतपूर्व अशी दिवाळी भेट दिली। माजी क्रिकेटपटू माधव मंत्री यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा या वेळेला करण्यात आलं होतं। तेव्हा पाहूया याचाच एक रिपोर्ट। या गौरव सोहळ्यात भारताचा माजी कर्णधार गुंडाप्पा विश्वनाथ, भारतरत्न सचिन तेंडुलकर, MCA, BCCI, ICCचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते। मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी या गौरव सोहळ्याचं प्रास्ताविक केलं। पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आम्ही उद्धव साहेबांच्याकडे स्टेडियमच्या संघटनेच्या विविध प्रश्नांसाठी अगदी बोट धरून आमचं साहेब आम्हाला उद्धव साहेबांच्याकडे घेऊन जायचे आणि प्रत्येक प्रश्नाकडे उद्धव साहेबांनी अतिशय सकारात्मक वृत्तीने त्याला एक आम्हाला एन्करेजमेंट दिलेले आहेत। संघटनेचे खूप प्लॅन्स आहेत, आम्हाला सॅटेलाइट अकॅडमी सुरू करायच्यात। सुनील गावस्कर इथे आलेले आहेत, त्यांच्याबद्दल परत काय सांगायचं, त्यांचं काय वर्णन करायचं। 76च्या साली जेव्हा पोर्ट ऑफ स्पेनमध्ये क्लाइव्ह लॉयडच्या टीमच्या विरोधात जेव्हा आपण एक विक्रमी धावसंख्या चेस केली, 406 धावाची धावसंख्या होती, त्याच्यात एक उत्कृष्ट खेळी सुनील गावस्करांनी खेळली आणि त्याच्यात एक त्याला जो फॉलोअप झाला तो GR विश्वनाथांच्या शतकाने। तर अशा खेळी आपण कधी जे क्रीडाप्रेमी आहेत ज्यांना जुन्या आठवणी माहिती आहेत, कसोटी विजयांचे शिल्पकार मध्ये GR विश्वनाथ होते आणि मला त्यांचं एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते ॲज अ क्रिकेट फॅन की मला आठवतंय की त्यांचा स्क्वेअर कट जो होता तो पूर्ण म्हणजे आपल्याला लक्षात राहतो। मला आठवतंय की 2-2 फील्डर्स असायचे स्क्वेअर थर्ड मॅनला, पण तरी ते दोन्ही फील्डर्स बायसेक्ट करून GR विश्वनाथ फोर मारायचे आणि हे क्षण आम्ही कधी विसरू शकत नाही। गुंडाप्पा विश्वनाथ यांनी या 2 महान खेळाडूंच्या आठवणी सांगितल्या। Opening batsman I've ever seen to play the game with so much temperament, technique, and with all this concentration. And that's only Sunil can do it, and he did it in front of my own eyes. I saw this all over the world, and now we're celebrating of his after making a debut the second test of that 71 series against West Indies under the captaincy of Shri Ajit Wadekar. Well, before that I saw a couple of innings when he played Hyderabad for Wadir Sultan's Colts 11 in the Manadullah Gold Cup tournament, and that Manadullah Gold Cup tournament was very famous in those days. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या हरियाणा विरुद्धच्या रणजी करंडक अंतिम स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर दिलीप वेंगसरकर यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत, पण आज या स्टँडला दिलेले त्यांचे नाव हा त्या अश्रूंचा सन्मान आहे असं माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यांनी सांगितलं। अनेक मॅचेस आपण बघतो, पण त्या मॅचेस मध्ये काही ठराविक शॉट्स आपल्या लक्षात राहतात आणि ते लक्षात राहतात कारण
त्याचं एक प्रिसिजन असतं, त्याचं टायमिंग असतं. आणि मी आज म्हणेन की ह्या क्षणी MCAचं टायमिंगही तेवढंच उत्कृष्ट होतं की आज आपण मंत्री सरांचा 100वा वाढदिवस आपण सेलिब्रेट केला, सप्टेंबरमध्ये झाला तो. गावस्करांचं 50वं वर्ष इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केल्यानंतर आणि वेंसरकरांचा उत्कृष्ट स्टँड पण आत्ता अनाऊन्स झाला. कोइन्सिडेंटली हे तिघेही प्लेयर दादर युनियनचे प्लेयर्स आणि दादर युनियनचे प्लेयर्स ऑलवेज डिसिप्लिन, थोडे मेथॉडिकल, त्यांचा अप्रोच थोडा वेगळा होता कम्पेअर्ड टू शिवाजी पार्कचे प्लेयर्स. मला आठवतं आहे ज्यावेळेला पहिल्यांदा मी रणजी ट्रॉफी प्रोबेबल्समध्ये माझं सिलेक्शन झालं होतं आणि नाव आलं होतं त्यावेळेला गावस्करांचंही नाव होतं त्या लिस्टमध्ये. बरेच जण जाऊन बघायला ट्राय अँड फाइंड आउट की नक्की होतं का, पण माझ्या अंदाजाप्रमाणे होतं नाव. तर आय वॉज लुकिंग फॉर टू प्लेइंग अलॉंग साईड, पण ते काय स्वप्न पुरं झालं नाही. पण ते त्या जर्नीमध्येच चालू असताना एक दुसरंही नाव होतं, हू वॉज द कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम, दिलीप वेंसरकर. माझी पहिली भेट वेंसरकरांबरोबर झाली वासू परांजपेंमुळे. वासू सरांनी माझ्याबरोबर बराच वेळ काढला होता. इनफॅक्ट इंदोरला आम्ही ज्यावेळेला अंडर 15चा कॅम्प अटेंड केला होता त्यावेळेला ते माझ्याबरोबर 1 महिना होते. आणि ज्यावेळेला ते इंडियन क्रिकेट टीमचे कोच होते त्यावेळेला त्याने वेंसरकरांना सांगितलं होतं की असा असा प्लेयर आहे सचिन तेंडुलकर, याच्याकडे आपण बघायला हवं एकदा, हॅव अ लुक ॲट हिम आणि काय वाटतं हे सांगा. तर ही ग्रेशियसली अग्रीड टू कॉल मी टू इंडिया नेट्स. आणि मी हे माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सने सांगू शकतो की 24 वर्षात जेव्हा मी इंडियन टीम बरोबर होतो, खूप बरेच प्लेयर्स आले तिकडे प्रॅक्टिसला, पण मी एकाही प्लेयरला बॅटिंग करताना कधी बघितलं नाही. सगळे यायचे बॉलिंग टाकायला आणि त्यांच्या अगेन्स्ट आमचे बॉलर्स बॅटिंग करायचे. पण टॉप बॉलर्स, आय स्टील रिमेंबर, वेंसरकर नेटच्या मागे उभे होते स्वतः वासू सरांबरोबर आणि त्याने कपिल देवलाही रिक्वेस्ट केलं होतं की तू प्लीज सचिनला बॉलिंग कर. आणि मी त्यावेळेला फर्स्ट टाईम वयाच्या 14व्या वर्षी मी कपिल देवला खेळलो होतो नेटमध्ये, फुल इंडियन टीमच्या नेटमध्ये. अशा टाईपचं एन्करेजमेंट मला वाटत नाही कुठच्या यंगस्टरला मिळू शकतं. हे माझ्यासाठी बेस्ट टॉनिक होतं आणि मी कम्फर्टेबली म्हणू शकतो की तिकडनं माझं करिअर प्रोफेल झालं, तिकडनं करिअरला एक वेगळी गती मिळाली. आणि ती एक एन्करेजमेंट तिथे थांबले नाहीत ते. इवन या इथे प्रॅक्टिसला जेव्हा मी आलो त्यावेळेला त्याने मला स्वतः त्यांची गन अँड मोरची बॅट प्रेझेंट केली होती. माझी रिॲक्शन काहीच नव्हती त्यावेळेला, कारण मला कळत नव्हतं कसं रिॲक्ट करायचं. मी इनफॅक्ट त्यांना थँक्यूही बोललो नव्हतो, कारण मी गोंधळून गेलो होतो. थँक्यू म्हणायला मला वेळ लागला होता. मी बॅट घेऊन तशीच बाजूला गेलो होतो आणि मला त्यावेळेला संदीप पाटीलने रिमाइंड केलं होतं, अरे तू थँक्यू म्हणायला पण विसरलायस, प्लीज जाऊन थँक्यू म्हणा. त्यावेळेला मी थँक्यू बोललो होतो. पण माझ्यासाठी सर्वात मेमोरेबल जो क्षण होता तो ह्या ग्राउंडवरती जेव्हा आम्ही हरियाणा अगेन्स्ट रणजी ट्रॉफी फायनल्स खेळलो. लास्ट डे आमची लास्ट क्रिकेट होती आणि आम्ही एका रनने ती मॅच हरलो होतो. मला वाटतं ॲबी कुरुवीला रनआउट झाला होता, वेंसरकरांनी नावात शतकही मारलं होतं. पण मी ती रिॲक्शन त्यांची कधीच विसरणार नाही. ज्या वेळेला ते आम्ही मॅच हरलो आणि ते चालत येत होते ड्रेसिंग रूममध्ये, त्यावेळेला मी त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलं होतं. आणि ड्रेसिंग रूममध्ये येऊन जसे ते बसले त्यांच्या जागेवर आणि टावल टाकला डोक्यावर आणि काही वेळ टावल होता, त्याने मला जाणवलं की कमिटमेंट, पॅशन
काय असते की मुंबई क्रिकेटचा जो एक खडूसपणा असतो तो काय असतो. कारण एवढ्या मोठ्या प्लेयरने त्यावेळेला मला वाटतं त्यांचे 100 टेस्ट मॅचेस होऊन गेल्या होत्या, तरी ते खेळत होते मुंबईला आणि परत येताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. तर मी हेच म्हणेन की आज जो स्टँड त्यांच्या नावावर आपण बघतोय, इट इज अ ट्रिब्यूट टू दोज टीयर्स. माजी क्रिकेटपटू माधव मंत्री यांनी माझ्या पहिल्या इंग्लंड दौऱ्याच्या वेळेला मला कसं मार्गदर्शन केलं याबाबत बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाले, माझे पहिले टेस्ट 100 पण झाले. मला ज्या वेळेला मॅन ऑफ द मॅच मिळालं त्यावेळेला माझ्या टीममेट्सने काही ठरवलं की आपण ह्याची टिंगल करूया, ह्याचा पाय खेचूया. मी तोपर्यंत कधीच प्रेस कॉन्फरन्स केली नव्हती. मला माहितीही नव्हतं की इंटरनॅशनल प्रेस कॉन्फरन्स मॅच झाल्यानंतर असते आणि तिकडे जाऊन काय करायला. तर काही प्लेयर्स मला घाबरवायला लागले. मंत्री सरांनी लगेच कळलं की इथे माझी गरज आहे, मी सचिनच्या बाजूला असायला पाहिजे. तर ते तिथे आले आणि मला सांगितलं होतं की तू काळजी करू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. वाटलं तर काय पुढचा एक थोडा ऑकवर्ड क्वेश्चन विचारला तर त्याचं उत्तर मीच देईन, तू काही बोलू नकोस. ते माझ्याबरोबर होते ऑलवेज. आणि एक उदाहरण इकडेच आहे, गावस्कर बसलेले आहेत. त्यांच्या क्रिकेटवर मी काही बोलणं तर ते मला वाटतं की लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं होईल. त्यामुळे मी काही क्रिकेटमध्ये जास्त बॅटिंग आणि याच्यात काही घोषणा नाही आहे. पण माझे पर्सनल एक्सपिरियन्सेस, मला आठवतं हेच ते ग्राउंड होतं जेव्हा आय थिंक 1987 वर्ल्ड कप होता आणि त्यावेळेला जुनं ड्रेसिंग रूम होतं. ड्रेसिंग रूम बरोबर इथे खाली होतं साईड स्क्रीनच्या मागे. मी तिथे बॉल बॉय म्हणून बसलो होतो आणि मला मेसेज आला तिकडे की गावस्करांनी तुला ड्रेसिंग रूममध्ये बोलवलं. मला तर शॉक बसला की मला ड्रेसिंग रूममध्ये इंडियन क्रिकेट टीमच्या. मी गेलो, मला अजूनही लक्षात आहे की तुमची सीट ती शेवटची सीट होती लेफ्ट साईडला ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर. आणि तिथे माझी पहिल्यांदा अशी नीट वेट झाली. मॅचच्या मध्ये असल्यामुळे एकदम थोडा वेळ होतो आणि नंतर मी बाहेर आलो आणि बाहेर आल्यावर माझी एक्साइटमेंट एक वेगळ्या लेवलला गेली होती. पण त्यानंतर भेटी होत गेल्या. मला MCAने सर्वोत्तम कुमार खेळाडू पुरस्कार नाकारल्यानंतर सुनील गावस्कर यांनी लिहिलेलं पत्र मला मोलाचं ठरलं असंही त्यांनी सांगितलं. त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनकडनं मला बेस्ट ज्युनियर क्रिकेटरचं अवॉर्ड मिळालं नव्हतं. त्यावेळेला मी थोडा डिसअपॉइंटेड होतो, थोडा लो फील करत होतो. त्याला माझे फॅमिली फ्रेंड हेमंत वांगणकर जे आपल्यामध्ये नाही आहेत, कोइन्सिडेंटली गावस्करांचे पण एकदम जवळचे मित्र, त्याने रिक्वेस्ट केली की माझ्यासाठी एक हँड रिटन लेटर पाठवलं तर सचिनला बरं वाटेल. टू विच ही ग्रेसियसली अग्रीड टू सेंड सो. माझ्यासाठी ते लेटर वॉज बिगर अवॉर्ड दॅन एनिथिंग एल्स. आणि त्या लेटरमध्ये एक लाईन होती, ती मी कधीच विसरणार नाही. त्या लेटरमध्ये लाईन होती की तू जर काय MCAचं फिक्चर बघशील तर त्याच्यात यू विल फाइंड वन नेम मिसिंग, ज्याला बेस्ट ज्युनियर क्रिकेटर अवॉर्ड नाही मिळालं आहे. आणि त्या प्लेयरने इंटरनॅशनल करिअरमध्ये एवढं खराब केलं नाही आहे. त्याचे काही जण ज्यांना माहिती नसेल तर प्लीज बघा जाऊन, एक फार महत्त्वाचं नाव मिसिंग आहे त्याच्यात. त्याने मला भरपूर प्रेरणा मिळाली होती की ओके, माझी जर्नी इथपर्यंतच नाही आहे, माझी जर्नी ह्याच्या पुढे आहे. आपण हा वृत्तांत पुढे बघणारच आहोत, पण वेळ झाले एका विश्रांतीची. ब्रेक नंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली महाविद्यालयीन क्रिकेट कारकीर्द याच स्टेडियमपासून सुरू झाली असं सांगत दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या स्मृतींना उजाळा दिला. इंटर युनिव्हर्सिटी, इंटर कॉलेजिएट, इंटर क्लब मॅचेस आणि दादरीसाठी मी अनेक वर्ष खेळलो.
आणि त्यात कांगाली पण तेव्हा इकडे व्हायच्या, तालीम फील्ड, पुरुषोत्तम, कॉम्रेड सगळ्या मॅचेस इकडे व्हायच्या तेव्हा सगळ्या खेळलो. त्याच्या टाइमशील्ड इकडे खेळलो, इंटर ऑफिस टुर्नामेंट टाटासाठी अनेक वर्ष खेळलो आणि ऑफकोर्स मुंबईसाठी, भारतासाठी पण अनेक मॅचेस इकडे मी खेळलो. आणि 20 वर्ष जवळजवळ अगदी रोज वानखेडे शेवटी माझं येणं होतं, कारण मॅच किंवा प्रॅक्टिस आमची इकडे असायची. तर मला खूप आनंद मिळाला आणि ऑफकोर्स माझं नाव दिल्याबद्दल मी एपेक्स काउन्सिलचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. अखंड करिअरमध्ये मी अनेक क्रिकेटर्स बरोबर खेळलो, पण सुनील सारखा ओपनिंग बॅट्समॅन बघितला नाही आणि विशी सारखा मिडल ऑर्डर बॅट्समॅन बघितला नाही आणि ऑफकोर्स सचिन सारखा, सचिन विशी दोघेही. आज विशीने 250-300 रन्स केल्या आणि आम्ही बॅट बांधून बसलो होतो. मला वाटतं की माझी बॅटिंग ढील केली. असं अनेक वेळ झालेलं आहे टेस्ट मॅच मध्ये. जो टेस्ट प्लेअर आहे बरोबर, मला वाटतं मी पहाटे वगैरे येऊन बोलेन इकडे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार क्लाइव्ह लॉईड यांची वानखेडे स्टेडियमवरील 242 धावांची खेळी दिलीप वेंगसरकर यांनी याच स्टँडमधून पाहिली. 1974 मध्ये पहिली इकडे मॅच खेळलो आणि त्याची विजी ट्रॉफी होती आणि झोनल युनिव्हर्सिटी मॅचेस होत्या आणि वेस्ट झोन वर्सेस सेंट्रल झोनची मॅच होती आणि तेव्हा आपलं स्टेडियम बांधत होते आणि तो स्टँड बांधत होते आणि त्या मॅच मध्ये मी 120 रन्स केल्या होत्या म्हणून मला आठवतंय. आणि त्याच्यानंतर 1 वर्षांनी आपल्या इकडे पहिली टेस्ट मॅच झाली इंडिया वेस्ट इंडिजची आणि आमच्या टीम बरोबर, पोदारच्या टीम बरोबर, आमचे कोच BS पाटील यांच्या बरोबर मी ती मॅच त्या स्टँडमध्ये बसून बघितली आणि त्यात सुनील विशीवर सगळे खेळ होते, पण क्लाइव्ह लॉईडने 242 रन्स केले होते आणि 2 दिवस आम्ही ती बॅटिंग बघितली आणि आमचे कोच BS पाटील मला म्हणाले की या आठवड्यानंतर म्हणजे ह्या टेस्ट मॅच नंतर आपली इंटर कॉलेज सेमीफायनलची मॅच पण इकडेच आहे सिडनीच्या विरुद्ध, तर तू 242 रन्स कर. आणि त्या लहान वयामध्ये इंटर कॉलेज स्पर्धा पण आम्हाला टेस्ट मॅच वाटायची आणि सिडनीच्या विरोधात ह्या इकडे मी 242 रन्स केले आणि ती मॅच शेषराव वानखेडे 4 दिवस बसून बघितली. नाना मामा अर्थात माधव मंत्री यांच्या छायाचित्रास प्रणाम करून सुनील गावस्कर यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. मला मुंबई क्रिकेट असोसिएशनला धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी हे हॉस्पिटॅलिटी बॉक्स मला दिला आहे. हा फार मोठा ऑनर आहे, फार मोठा आदर आहे आणि ह्या आदराची शोभा वाढली आहे की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी इथे आले आहेत, आदरणीय शरद पवारजी पण आहेत इथे, सचिन आला आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, सेक्रेटरीज आहेत, फॉर्मर प्रेसिडेंट्स आहेत, एपेक्स काउन्सिल आहे आणि तुम्ही सगळे आहात आणि त्यामुळेच या समारंभाची शोभा आणखी वाढली आहे आणि त्यासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आज मी इकडे उभा आहे त्याचं मोठं श्रेय द्यावं लागेल माझ्या नाना मामांना, कारण मी जेव्हा लहान होतो हिंदू कॉलनीमध्ये त्यांच्या घरी जात होतो, त्यांचं ते कपाट उघडत होतो, त्या कपाटामध्ये पुष्कळ ब्लेझर्स होत्या, पुष्कळ टोप्या होत्या, कॅप्स होत्या आणि मी त्यांना नेहमी सांगायचो की तुमच्याकडे एवढे आहेत नाना मामा, मला एक द्या.
आणि मला त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की नाही, हे असं मिळत नाही, सहज मिळणार नाही, यासाठी पुष्कळ घाम गाळावा लागणार, मेहनत करावी लागणार, आणि जेव्हा तुला ती मेहनत करून तुला जी कॅप मिळेल तेव्हा तुला जो आनंद होईल तो हे मी नुसतं तुला दिल्याने आनंद होणार नाही. आणि तो एक मोठा धडा होता. त्याच्या अगोदर त्यांची बहीण जी माझी आई आहे, मी लहान असताना तिच्याकडनं एक धडा शिकलो होतो, सर्वात मोठा धडा, की मी लहान असताना बॅटिंग करत होतो. रबरचा चेंडू होता, छोट्याशा बाल्कनीमध्ये आम्ही खेळत होतो. तर मी एक शॉट मारला. आता 3-4 वर्षाचे मुलं असतात ते नुसते बॅट फिरवतात. T20मध्ये आजकाल चाललं तसं तेव्हा खेळत होतो, आणि तिच्या नाकावरती तो चेंडू लागून रक्त यायला लागलं. मी घाबरलो होतो. मी जाऊन तिला मिठी मारली होती, आणि तेव्हा तिने आपल्या पदरांनी नाक पुसलं आणि सांगितलं की तुला जर क्रिकेट खेळायचं असेल तर वेदना सहन कराव्या लागतील, कारण क्रिकेटचा चेंडू आहे जो कडक चेंडू आहे, त्याने तुला वेदना होतील, पण त्या तुला सहावं लागेल. आणि तो एक मोठा धडा होता. तर मंत्रीच्या फॅमिलीने जे माझ्यासाठी केलं आहे त्यासाठीच मी आज इथे आहे. आणि म्हणूनच तर मुंबई क्रिकेट असोसिएशननी हा जो निर्णय घेतला आहे की नाना मामाची सेंटिनरी सेलिब्रेट करावी म्हणून, आणि त्यांच्या नावाने एक टुर्नामेंट करावी, त्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार मानायचेच आहेत, पण त्यांचं अभिनंदन पण करायचं आहे. मुंबई क्रिकेट संघटनेनं आपल्या आजवरच्या क्रिकेट कारकिर्दीत मला मोलाची साथ दिली असं सुनील गावस्कर यांनी सांगितलं. सचिननी सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी एवढे चांगले शब्द बोलले माझ्याबद्दल. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला फक्त संपवायच्या आधी एकच सांगतो की तुम्ही 1965-66 मध्ये मला बेस्ट ज्युनियर क्रिकेटर अवॉर्ड नाही दिला. ती माझ्यासाठी एवढी प्रेरणा होती की आज तुम्ही मला हे हॉस्पिटॅलिटी बॉक्स दिला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन माझे क्रिकेटचे माईबाप, त्यांनी माझा हात पकडला. मी जेव्हा लहान होतो त्यांनी मला उत्तेजन दिलं, त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटीज दिल्या, मैदानामध्ये खेळायचं. इथे CCIवरती खेळलो तेव्हा, वानखेडे स्टेडियम नव्हतं. हेच जे तुम्ही मला सगळं करून दिलं, त्यामुळेच तर आज माझ्या नावाने हे बॉक्स आहे. वृत्तांत आपण पाहतच आहोत, पण वेळ झाले पुन्हा एका विश्रांतीची. ब्रेक नंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंचा सन्मान ठेवा असं MCAचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. मी स्वतः काही कधी आयुष्यात क्रिकेट खेळलो नाही. मी अन्य खेळाच्या मध्ये काही ना काहीची असोसिएशन माझं होतं, पण मला क्रिकेटच्या संबंधीची आस्था होती. मला आठवत आहे की मी पुण्यामध्ये शिकत असताना माझ्या आयुष्यातली पहिली मॅच मी बघितली की नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या ग्राउंडवर वेस्ट इंडिज वर्सेस इंडियन युनिव्हर्सिटी, आणि वेस्ट इंडिजची टीम फ्रँक वॉर्डन याच्या नेतृत्वाखाली आली होती. आणि त्या टीममध्ये हॉल, हंट, गिल्ट्रीज असे ठरवलं तर आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी होतो. त्या सगळ्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर हे राक्षस आपल्याकडे उभे अशा प्रकारची स्थिती त्यावेळी ती मॅच पाहिल्याच्या नंतर मला महत्त्वाच्या मॅचेस बघण्याच्या संबंधीची एक सवय झाली. पुण्यामध्ये तेव्हा मर्यादा असायच्या, चांगल्या मॅचेस ह्या मुंबईला व्हायच्या, आणि म्हणून उत्तम प्रकारची मॅच या ठिकाणी असली तर सकाळी 5:30ची रेल्वे पकडायची
आणि या ठिकाणी 9 साडेनऊला यायचं आणि ईस्ट स्टँडवर बसून ते मॅच बघायची. म्हणजे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये माझ्या अनेक जबाबदाऱ्या आल्या, पण माझं प्रामाणिक होत असे की आम्ही इथं लिहाफी सहजून बसून अलीकडच्या काळामध्ये अनेक मॅचेस बघितल्या. पण ईस्ट स्टँडमध्ये बसलेल्या लोकांना जर क्रिकेट कळतं त्याचं 10% सुद्धा या ठिकाणी बसलेल्या लोकांना कळत नाही. आणि हा माझा अनेक वर्षाचा त्या ठिकाणचा अनुभव आहे. आणि म्हणून क्रिकेट जर समजायचं असेल, खेळायचं असेल, खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं असेल तर त्याला ईस्ट स्टँड हा सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा स्टँड आहे. त्याचा आनंद एक वर्ष मी स्वतः उपभोगला होता. MCAचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण दिवाळी संपल्यानंतर शरद पवार यांना अवश्य भेटू असं प्रतिपादन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. आजच्या ह्या दिमागदार कार्यक्रमाच्या निमित्ताने पवारसाहेब आपण जे सांगितलं की आपल्याला क्रिकेटसाठी काही गोष्टी ह्या MCAच्या पण बाकी आहेत आणि दिलीपजी तुम्ही सुद्धा सांगितलं की अकॅडमी. तर सुनीलजी, सचिन, तुम्ही अकॅडमी सुरू करत आहात. स्वतःपुरतं खेळणं हा एक भाग वेगळा, पण तो माझा अनुभव, माझा म्हणजे तुमचा, माझ्या देशाला भविष्यात उपयोगी आला पाहिजे. म्हणजे तुमच्या पिढीनंतर पुढची पिढी, पुढच्या पिढीनंतर त्याच्या पुढची पिढी, आणि एका मागोमाग एक विश्वविक्रम जे तुम्ही करत आहात ते सगळे विश्वविक्रम प्रत्येक पिढीमध्ये आपल्या या देशातल्या क्रिकेटरकडनंच मोडले जायला पाहिजे. हा एक निश्चय जर आपण केला तर खूप आपण गती दिले पाहिजे. आणि त्याच्यासाठी परत एकदा सांगतो, जे जे काय सरकारकडनं करता येणं आवश्यक आहे ते आज सांगतो, झालं म्हणून समजा. या सोहळ्यास मनाली वेंगसरकर, मार्शनील गावस्कर, कविता विश्वनाथ, रश्मी ठाकरे तसंच करसन घावरी आणि प्रवीण आमरे यांच्यासह माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. असा होता आपला आजचा क्रीडांगणचा भाग. मुंबई क्रिकेट संघटनेनं 2 भारताच्या दिग्गज कर्णधारांचा केलेला भव्य सत्कार, वानखेडे स्टेडियमवरचा हा रिपोर्ट आज आपण बघितला. आत्ता मात्र इथेच थांबायची वेळ झाली आहे. भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.